नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक भद्रकाली पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत उपस्थित मंडळाच्या प्रतिनिधींनी प्रशासनासमोर विविध समस्या मांडल्या, तसेच प्रशासनाने देखील उपस्थित त्यांना विविध सूचना केल्या। नाशिकमध्ये दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। यावर्षी देखील जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत मिरवणुकीदरम्यान ध्वनी मर्यादा पाळणे आणि कायदा सुव्यवस्था राखणे यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले। उपस्थिती या बैठकीला पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, सहाय्यक उपायुक्त नितीन जाधव, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक वसंत पवार, तसेच महापालिकेचे, महावितरणचे आणि अग्निशमन दलाचे अधिकारी किशोर पाटील, तसेच जयंती अध्यक्ष यश शिंदे, बाळासाहेब शिंदे, रक्षक अर्जुन पगारे आणि शांतता समितीचे सदस्य तसेच महिला पुरुष आदी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी उपायुक्त किरण कुमार चौहान यांनी आपले मनोगत व्यक्त केले। धर्माचे, जातीचे लोक याच्यामध्ये सहभागी दिसतात, ही फार मोठी गोष्ट आहे। मी बऱ्याच ठिकाणी बघितलं काही विशिष्ट धर्माचे लोक येतात, पण इथे हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध बांधव असतील, सर्व बांधव या ठिकाणी एकाच स्टेज खाली, एकाच झेंड्याखाली बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये साजरे होतात। आता बरेचसे मुद्दे मांडले सर्वांनी, जेवढे मुद्दे मांडले असतील त्याच्यातला सगळ्यांचा अँगल होता की मिरवणूक वेळेत निघाली पाहिजे। आता मिरवणूक वेळेत निघणे 100% आमच्या हातामध्ये नाही। आमचा रोल या ठिकाणी तुम्हाला मदत करण्यासाठीच आहे। जयंती उत्साहामध्ये साजरी होईलच, परंतु ती शांततेमध्ये पण आणि कुणालाही अडचण न येता साजरी करणं ही जबाबदारी सगळ्या मंडळाची आहे, समितीची आहे। आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की वेळेवर निघालं पाहिजे। आपण तर एकदम मुद्द्यावर बोल घालतो, त्यामध्ये तर कोणी विचार करत नाही की पाणी वेळेवर येत नाही, त्यामुळे मंडळ विषय निघतो। त्या प्रॅक्टिकल मुद्दा आहे आणि हा सॉल्व्ह होण्यासारखा आहे। याच्याविषयी आम्ही नक्कीच महापालिकेशी चर्चा करू, वेळोवेळी आयुक्तांशी बोलू। पण जर लवकर पाणी आलं तर खरोखर संध्याकाळी लवकर मला वाटतं निघायला हरकत येणार नाही आणि यावर्षी तो नक्कीच मुद्दा सॉल्व्ह होईल। दुसरं, तुम्ही सांगितलं सगळ्यांनी की लवकर निघालं पाहिजे, पण लवकर निघाल्याबरोबरच आपण ज्या ज्या ठिकाणी मध्ये थांबतो कुठं किती वेळ थांबायचं हे पण महत्वाचं। आपण निघालो आणि पहिल्याच चौकामध्ये थांबलो, अर्धा तास, 1 तास मागे तिकडे रांग लागून जातात। म्हणजे आता विचार करा सगळ्यात शेवटच्या मंडळाचा, यावर्षी संख्या वाढलेली आहे, 17-18 काहीतरी संख्या, 17 मंडळ आहे। मागच्या वर्षी 11 मंडळ होते, 11-12 काहीतरी होते। आता जे 17वं मंडळ आहे त्यांनी पण काहीतरी खर्च केलाय, त्यांनी पण जी वर्गणी गोळा केलेली कुठेतरी मोलमजुरी करणाऱ्या माणसाची वर्गणी, तो काही कुठं टाटा बिर्ला अंबानी मोठ्या उद्योगपतीकडे गेलेला नाही। त्याला पण वाटतं की माझी मिरवणूक आहे, माझं मंडळ शेवटपर्यंत शालीमारपर्यंत बाबासाहेबांच्या चर्चेत पोहोचावं, म्हणजे त्याचं मंडळ तिथपर्यंत गेलं नाही। मी मागच्या वर्षी पण बघितलं बरीच मंडळ मधल्यामध्ये कंट्रोल मागे निघून जातात, म्हणजे त्यांनी जी मेहनत केली असते, तयारी केली असते, काही देखाव तयार केला असतो, लहान देखाव असतात, ते फार मोठे नसतात आणि त्याला पुढे जायला मिळतं तर ती सगळी मुलं अशी लहान पूर्ण करून निघून जातात की आम्हाला जायला पाहिजे आणि त्यांना पुढे जायला मिळणं ही जबाबदारी जी मोठी मंडळ आहे, जी बऱ्याच वर्षापासून त्यांची जबाबदारी की आम्ही तर पुढे जातो पण तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ, आम्ही एकटे जाणार। तर सगळं उत्सवाच्या सगळ्या समिती सदस्यांनी आपण कोऑर्डिनेशन करा। आमचा अधिकारी प्रत्येक मंडळाबरोबर असेलच, प्रत्येक मंडळावरचं मागच्या वर्षी होतं, पुरुष देखील असतील, महिला पण असतील, त्यांच्या सूचनांचं पालन करा, परंतु प्रत्येक मंडळाबरोबर तुमचे स्वयंसेवक असणं आवश्यक आहे। आणि मी प्रत्येक मीटिंगमध्ये सांगतो, म्हणजे हा सगळीकडचा अनुभव असेल, गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल, इतर जयंती असतील, जे मंडळाचे सदस्य असतात आणि विशेष करून स्वयंसेवक असतात, शुद्धीत असणं गरजेचं आहे। काही मंडळांचे म्हणजे सगळ्या मिरवणुकीमध्ये या मिरवणुकीशी सगळ्यात प्रॉब्लेम क्रिएट करतात, त्यामुळे जे तुम्ही स्वयंसेवक नेमतात ते स्वयंसेवक शुद्धीमध्ये असावे। जर काय झालं तर पुढे जी माहिती विचारतात की या मिरवणुकीमध्ये असेल, तर तसं काही होऊ नये, आतापर्यंत झालेलं नाही, कधी इथून पुढे होणार नाही, तर ती देखील काळजी आपण। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।